हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मोरेज रेसिपीमध्ये। आजची रेसिपी आहे अळूची वडी, जी तुमच्या आमच्या जिभेची चव तर वाढवतेच, इव्हन आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ती तितकीच फायदेशीर आहे, कारण अळूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ई असते। चला तर मग अळूची वडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहू। अळू वडी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 10 अळूची पानं घेतलेली आहेत, ती सुद्धा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। वडी तयार करण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी या ठिकाणी या मीडियम वाटीच्या सहाय्याने 2 वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये मी ॲड करते। 2 टेबलस्पून चिंच आणि गुळाचं पाणी याच्यामध्ये मी ॲड करते। त्याचप्रमाणे 1 चमचा तीळ, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे 1/2 चमचा मीठ चवीनुसार, त्याच पद्धतीने ओवा घेतलेला आहे 1/2 चमचा। तो ओवा जो आहे तो आपण असा चोळून टाकणार आहोत। फ्रेंड्स, आता हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण एकमेकांमध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याचं बॅटर तयार करण्यासाठी लागेल तसं आपण पाणी घेऊन याचं छान असं मस्त असं बॅटर तयार करून घेऊ आपण। हे जे बॅटर आहे ते आपण जास्त घट्टही करणार नाही आणि पातळही करणार नाही। आपण ज्याप्रमाणे भजी करतो, भजीसाठी लागणारं जसं बॅटर असतं त्याच पद्धतीनं हे बॅटर आपण तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे पान आहे त्या पानाला आपल्याला व्यवस्थित ते स्प्रेड करता आलं पाहिजे इतपत ते आपण घट्ट करणार आहोत। फ्रेंड्स बघा, या ठिकाणी हे आपण बॅटर मस्तपैकी आपलं तयार झालेलं आहे। ते जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आहे, किंवा पानांना लावता येईल, पानांवरती स्प्रेड होईल इतपत ते मी घट्ट असं मिश्रण हे याचं तयार केलेलं आहे, बॅटर तयार केलेलं आहे। त्याचप्रमाणे या बॅटरमध्ये मी चिंचेचं आणि गुळाचं पाणी घातलं आहे। त्याचं एक मेन रिझन आहे, ते रिझन म्हणजेच काय तर काही वेळेला अळूच्या वड्या खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतं वगैरे, किंवा अळूची पानं ही खाजरी असतात, मग त्या पद्धतीची घशामध्ये खवखव होऊ नये याच्यासाठी चिंच आणि गुळाचं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। त्याचप्रमाणे अळूच्या वड्यांची चवसुद्धा चिंच गुळाचं पाणी वाढवतं आणि ज्या वड्या होतात त्या अतिशय खमंग आणि रुचकर होतं। पहा फ्रेंड्स, किती मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे जे बॅटर आहे ते आपण अळूची जी पानं आहेत त्या पानांवरती आपण छानपैकी आता लावून घेणार आहोत। फ्रेंड्स, अळूच्या पानांवरती बॅटर अप्लाय करण्यापूर्वी आपण ही जी अळूची पानं आहेत ती पानं आपण कापून घेणार आहोत। पहा, ही जी माझी ट्रिक आहे अळूच्या पानांवरती बॅटर अप्लाय करण्याची ती जरा वेगळी आहे। तत्पूर्वी मी ही जी पानं ते विशिष्ट पद्धतीनं कट करून घेते। त्याच्यासाठी ह्या ज्या काही ही जी मधली शीर आहे ती पहिला मी प्रथमतः कट करून घेते। फ्रेंड्स, अळूची जी पानं आहे ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीनं प्रत्येक अळूचं पान आपण आता कट करून घेणार आहोत आणि ही मधली जी शीर आहे किंवा मधला जो हा देठ आहे तो आपण प्रत्येक अळूच्या पानाचा कट करून घेणार आहोत। पहा फ्रेंड्स, हा जो मधला देठ आहे तो फक्त आपण काय करून घेणार आहोत, कट करून घेणार आहोत। अशा प्रत्येक पानाचा देठ आपण कट करून घेणार आहोत। पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण सर्व अळूची जी पानं आहेत ती कट करून घेतलेली आहेत। पहा फ्रेंड्स, किती मस्त अशी अळूची पानं आपण कट करून घेतलेली आहेत। इवन त्याचा मधला जो देठ आहे तो कट केल्यानंतर असे पानाचे 2 भाग होतात। आता या पानांवरती आपण बॅटर जे आहे ते अप्लाय करणार आहोत। चला तर मग बॅटर याच्यावरती लावून घेऊया। अळूची पानं जी कट करून घेतलेली होती त्या पानांवरती आता आपण बॅटर अप्लाय करणार आहोत। त्याच्यासाठी हे प्रथमतः मी मोठं पान घेतलेलं आहे कट केलेलं। आता याच्यावरती आपण बॅटर अप्लाय करणार आहोत। थोडं थोडं बॅटर घेऊन सर्व पानावरती आपण हे बॅटर अप्लाय करणार आहोत। चमच्याने तुम्ही करा किंवा हाताने सुद्धा तुम्ही करू शकता, पण हाताने ते छान स्प्रेड होतं, त्यामुळे मी हातानेच ते स्प्रेड करून घेत आहे थोडं थोडं।
अशा पद्धतीनं सगळीकडे आपण हे बॅटर लावून घेणार आहोत. पहिल्या पानावरती बॅटर लावून झालेलं आहे. नंतर आपण दुसरं पान घेणार आहोत. पहिल्या पानापेक्षा दुसरं पान थोडंसं छोटं असावं, जेणेकरून जो आपण ह्या पानांचा रोल करणार आहे तो रोल व्यवस्थित होतो. पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण सगळ्या पानांवरती बॅटर अप्लाय करत आहोत. नंतर आपण दुसरं आणखीन एक पान घेणार आहोत. दुसरं 5 ते 6 पानांवरती आपण बॅटर अप्लाय करणार आहोत. 5 ते 6 पानांचा आपण रोल तयार करून घेणार आहोत. या बॅटरमध्ये मी चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे. त्याचं मेन रिझन म्हणजे अळूची पानं ही खवखवणारी असतात किंवा आपण जेव्हा वड्या खातो तेव्हा घसा आपला खवखवतो, तेव्हा तो खवखवू नये याच्यासाठी त्याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे. इवन अळूच्या वड्यांची चव जी आहे ते चिंच गुळाच्या पाण्यामुळे वाढते. आपली जी वडी होते ती आंबट गोड मस्तपैकी खमंग आणि रुचकर बनते. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे. इवन तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता. त्याचप्रमाणे ओवासुद्धा घातलेला आहे त्याच्यामध्ये, या बॅटरमध्ये, कारण डायजेशनसाठी ओवा हा बेस्ट असतो. त्याच्यामुळे मी ओवा घातलेला आहे. त्याचप्रमाणे वडीला खमंग अशी चवसुद्धा ओव्यामुळे येते. त्याचप्रमाणे तीळ जे पांढरे घातलेले आहेत त्या तिळामुळे सुद्धा वडी जी आहे ती रुचकर लागते आणि तळल्यानंतर छान मस्त अशा पद्धतीचा एक स्ट्रक्चर त्या वडीला येतो. पहा फ्रेंड्स, आता आपल्या 5 ते 6 पानांना बॅटर जे आहे ते अप्लाय करून झालेलं आहे. आता आपण याची सुरळी करूया या वड्यांची. पहा फ्रेंड्स, आणि सुरळी करत असताना त्याची घट्टच करावी, जेणेकरून आपण जेव्हा वड्या कट करतो तेव्हा वड्यांचे लेअर सुटू नये त्याच्यासाठी. पहा फ्रेंड्स, कशा पद्धतीनं मस्त अशी आपली ही सुरळी तयार झालेली आहे. पहा फ्रेंड्स, किती मस्त आणि छान अशा पद्धतीनं आपले रोल तयार झालेले आहेत पानांचे. पहा, आणि रोल तयार करत असताना अगदी इझी रोल बनतात त्याचे. आणि कारण आपण पानांचं जे कटिंग आहे तेच अशा पद्धतीनं केलेलं आहे. आपण डायरेक्ट मधली जी शीर आहे ती कट केलेली आहे आणि पानांचे 2 भाग करून मग आपण बॅटर त्याच्यावरती अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे हे जे रोल आहेत ते अजिबात सुटत नाहीत. इवन त्याला बांधण्याची सुद्धा गरज नाही. दोऱ्यानं काही वेळा आपण बांधतो हे रोल सुटू नयेत म्हणून, पण मी ते दोऱ्याने कुठेही बांधलेले नाहीत. इवन हे जे रोल आहेत ते रोल बनवत असताना फक्त आपण घट्ट असे ते रोल बनवायचे, म्हणजेच तळत असताना आळूवडीचे लेयर्स जे आहेत ते तेलामध्ये अजिबात सुटत नाहीत. पहा फ्रेंड्स, किती मस्त आणि छान अशा पद्धतीनं आपले हे रोल्स तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीनं रोल बनवण्याचा ट्राय करा. आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा. फ्रेंड्स, आता हे जे रोल्स आहेत ते आपण आता स्टीम करून घेऊया. फ्रेंड्स, आळूवडी आपण स्टीम करण्यासाठी आपण जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यावर तुम्ही स्टीमर किंवा मोदक पात्रामध्ये आळूवडी ही स्टीम करू शकता. आळूवडी स्टीम करण्यासाठी या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा मी ती आळूवडी स्टीम करायला ठेवणार आहे. फ्रेंड्स, आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यावरती आपण आळूवडी स्टीम करण्यासाठी ठेवणार. तर तुरी ही मी चाळण घेतलेली आहे. या चाळणीला थोडंसं मी तेल लावणार आहे, कारण जी आळूवडी आहे जी आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत ती चिकटू नये याच्यासाठी आपण याला तेल लावलेलं आहे. आणि याच्यावरती आपण छानपैकी अशा मस्त अशा आळूवड्या आपण ठेवूया स्टीम करायला. आळूवडी स्टीम होण्यासाठी 15 मिनटं लागतात. 15 मिनटामध्ये आपली आळूवडी छान अशा पद्धतीनं स्टीम होते. आळूवडी स्टीम करण्यासाठी तुम्ही स्टीमरचा सुद्धा वापर करू शकता, पण ही जी मेथड आहे ती बेस्ट आहे आणि म्हणून मी याच पद्धतीनं आळूवडी जी आहे ती स्टीम करते. आता 10 ते 15 मिनटामध्ये, इव्हन 15 मिनटामध्ये आपली आळूवडी ही स्टीम होऊन रेडी होते. आणि त्याच्यासाठी आपण जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरती करणार आहोत. आता 15 मिनटं झालेली आहेत. आपली आळूवडी जी आहे ती मस्तपैकी स्टीम झालेली आहे. पहा, त्याचप्रमाणे हाताला सुद्धा कुठं पीठ चिटकत वगैरे नाही. पहा फ्रेंड्स, त्याचप्रमाणे आपण जेव्हा सुरी याच्यामध्ये खवतो
तेव्हा अगदी सुरी जी आहे ती अगदी इझीवरती येते. सुरीला कुठेही पीठ लागलेलं नाही. याचा अर्थ आपली जी अळूवडी जी आहे ती अतिशय छान अशी मस्त अशी स्टीम झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. मस्त आपली अळूवडी स्टीम झालेली आहे. आता आपण ही जी अळूवडी आहे ती पूर्णपणे गार होऊ देणार आहोत आणि गार झाल्यानंतरच ती आपण फ्राय करायला घेणार आहोत. आता आपण ही अळूवडी गार करण्यासाठी ठेवूयात. अळूवडीचे रोल आता गार झाले आहेत. आता आपण हा जो रोल आहे तो आपण कट करून घेणार आहोत. तत्पूर्वी ही जी आणि त्याचे स्लाइस जे आहेत रोलचे ते व्यवस्थित पडावेत म्हणून ह्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. आता हा रोल कट करत असताना पहिला जो पुढचा जो भाग आहे तो आपण पहिल्यांदा कट करून घेणार आहोत. मीडियम साईजचे आपण वड्या कापून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, किती छान पद्धतीनं आपल्या वड्या या कट होत आहेत. पहा फ्रेंड्स, किती मस्त अशा पद्धतीनं आपल्या वड्या ज्या आहेत त्या कट होत आहेत. पहा फ्रेंड्स, किती मस्त पद्धतीनं आपली अळूवडी ही कट झालेली आहे. पहा फ्रेंड्स, आणि अशा पद्धतीनं आपण सगळे रोल जे आहेत ते कट करून घेणार आहोत. फ्रेंड्स, आपल्या अळूवड्या ज्या आहेत त्या छानपैकी अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्या आता आपण फ्राय करू. तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. आता आपण वड्या फ्राय करून घेऊयात. पहा फ्रेंड्स, ब्राऊन कलरवरती आपण वड्या तळत आहोत. किती मस्त कलर आलेला आहे. मीडियम फ्लेमवरती आपण या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेत आहोत. छान मस्तपैकी आपल्या वड्या आता फ्राय झालेल्या आहेत. त्यात आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, सर्व अळूवड्या आपल्या ह्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत. सर्व अळूवड्या आता फ्राय करून तयार आहेत. पहा फ्रेंड्स, किती मस्त अशा पद्धतीने ब्राऊन कलरवरती आपल्या सर्व वड्या ज्या आहेत त्या फ्राय झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे तेलामध्ये फ्राय होत असताना आपली जी वडी आहे ती कुठेही सुटलेली नाही. म्हणजे तिचे जे लेयर आहेत ते तेलामध्ये कुठेही स्प्रेड झालेले नाहीत. प्रॉपर शेपमध्ये आपली जी वडी आहे ती मस्तपैकी ब्राऊन कलरवरती तळून छान अशा प्रकारे फ्राय झालेली आहे. इव्हन ही जी वडी आहे ती खात असताना आपल्याला अतिशय रुचकर, खमंग आणि कुरकुरीत लागते. आणि फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीनं अळूवडी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.